तर नमस्कार मित्रांनो, मी महेश शुगन. मी तुमचा आम्ही जो कोकणचं यूट्यूब चॅनल पुन्हा स्वागत आहे. हा माहिती आहे मला व्हिडिओ थोडासा लेट झाला. थोडासा म्हणजे काय, एकच महिना लेट झालाय. अरे यार चालतं नाही एवढं. तर काय नाही, मी शिमग्यासाठी गावी आलो होतो आणि शिमग्याला आम्ही हलकी जेव्हा आमच्याकडे येणार होते त्याच्या आदल्या दिवशी कसं आहे, पाटरच्या आंब्यावर आंबे धरले होते. मग काय, मग जे आमच्याकडे केले जेवायला येणार त्यांना आंब्याची चटणी नको, त्यासाठी आम्ही गेलो वरती पाटरच्या आंब्यावर आंबे काढायला. विनोदाला पहिले विचारलं की वरती आंबे धरलेत काय, आणि निघालो आंबे काढायला. सकाळी सकाळी 8 वाजता निघालो आंबे काढायला. का तर दीपवादाला आंब्याची चटणी बनवायची होती, आंब्याचं लोणचं घालायचं होतं, माती करायची होती. पण काय नाही, काय 8 वाजता मस्तपैकी आम्ही ती वेळेत निघालो. पिशवी घेतली एक आणि निघालो. पिशवी पण मोठी घेतली का तर आंबे भरपूर भेटते मग. चालता चालता वाजले सकाळी 8 वाजता, एवढं ऊन लागत होतं बाप. तर मग काय नाही, वाटा कशा आमच्या पायाखालच्या वाटा आहेत ना, त्यामुळे पटापट 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 चालू गेलो. तर आज फायनली आम्ही वरती आंब्याच्या इकडे पोहोचलोय. तर बघू शकतो काय मस्त व्ह्यू आलाय. इथं दादा बसलाय. काय बोलायचं तुला? हा, काय नाही, दम लागलाय. पाणी आणा. पाणी आणायचं ना. खूप दिवसांवरती आलोय. काही नाही, पाणी तर आम्ही आणलं पण नव्हतं. हा बघा बघा, वरती झाडावर चढतोय. ते फांदी खाली आले तिथूनच वरती झाडावर चढतोय आणि मला पण याच फांदीवरून चढायचं. भाई मी मुंबईला राहतो आता, मला सवय नाही अशी चढायची वरती झाडावर. ठीक आहे, आंब्यासाठी एवढं पण करू काय नाही. भाई पण उद्या पालखी येणार आहे. मी येतो वरती, थांब थोड्या वेळा. हां, नमस्कार मित्रांनो, मी महेश शिवगन आणि तुमचं आम्ही जो कोकणचं या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काय ना, पालखीला आलो होतो गावी आलो, सकाळी आलो. आम्हाला भेटला विनोद दादा. बोलतो पाटरचे आंबे धरलंच भरपूर. मग काय, मी दीपू दादा आणि विनोद दादा आम्ही तिघेजण आलो आंबे काढायला. तर दाखवतो बघा, पाडतोय अजूनपर्यंत, दाखवतो मला. इथे एक आंबा पडला नाही बघा, इकडे आंबे पडलेले आहेत. हे काय इथे पाडला नाही, ते आता जमा करायचे आहेत. कशासाठी आपण येतो, चटणी बनवायची आपल्याला. तर चटणीसाठी. तर विनोद तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही. हा बघा, हा इथे दिसतो. इथे हा विनोद आहे आणि हा दीपद आहे. हा दीपद आहे. ते खांडेचवर चढले दोघ जण. दीपवाला आम्हाला म्हणतात खांडेचोर. राहणार स्वतः खांडेचोर. खाली त्याला आंबे जमावून सांगितलं की आंबा जमावला तिकडे कॉलवर बोलायचं. मी वरती चढलो झाडावरती, आंबे काढतोय. तुम्ही आंबे बघा किती झाले. छोटे छोटे आंबे आहेत पण काढायला मजा येत होती. एक आंबा नाही ठेवलेला वरती, सगळे आंबे नुसते फाडून काढलेले. नाही पडलाय. जेवढे दिसतायत ना, जेवढे दिसतात ना तेवढे सगळे आंबे आम्ही पाडलेले. सगळे म्हणजे सगळे. दोन तिघे जण होतो. आंबे पडल्याच्या नंतर 5 जण झालो. कसं झालं ते मला दाखवतो व्हिडिओ मध्ये. बघा किती आंबे धरले बघा. हा ऍक्च्युली हा आंबा आहे ना डबल धरतो. पावसाच्या अगोदर एकदा धरतो आणि पाऊस पडल्याच्या नंतर धरतो. हे बघा, या साईडला भरपूर आंबे धरले पण काय ना, फांद्या छोट्या आहेत ना त्यामुळे या साईड पण चढत नाही. ऐकायला नको चढलं एकदम शेवटच्या टोकाला. सगळंच पहाड. हो हो, सगळंच खायला हाय कोण इथं? आपणच. सगळंच पडतो. ठीक आहे, खायला कोण नाही ना इथे, तरी पण आम्हीच पाडणार आणि आम्हीच घेऊन जाणार आहे. वा, समजत नाही.
हे बघा हे एवढे आंबे काढलेले त्याची वाटणी काय सांगू आमचे आंबे भरपूरशे आंबे वरती जाऊन केलं जाऊ दे पण आता आम्ही भरायला लागले एक पिशवी तर पूर्ण भरते ही. अशा आलास तू गावकार बसला तिथे अशाच 3 पिशव्या भरतात आमच्या आंब्याला. मालक बसलाय आंब्याचा मालक बसलाय तिकडे मालक बसलाय आणि हे कामगार आंबे भरतायत इथं लाव इथं लाव. तर मित्रांनो बघू शकता 3 पिशव्या भरून आम्ही आंबे काढलेले आहेत. तर मित्रांनो आंबे तर काढले आम्ही त्यानंतर संध्याकाळी पत्ते आमच्या बनत नव्हता पण परत आंबे काढायला आलो होतो पटपट आंबा काढले सनसेट एकदम मस्त एन्जॉय करू आंबे काढलेले 1-2 आंबे काढलेले मग आले इथे पांढरं झाड आमच्या इथं आहे पांढरं झाड जुनं आठवण म्हणजे कसं पांढरं झाड दिसलं नाही काढतो देव ते चालू केला ते भावाचा फोन आलाय व्हिडिओ झालाय एक झाड असं ना पण तशी म्हणजे निवडची तोंड तिथे एक झाड नारळ काढतोय संकटला उभं नाव काढायचं अख्ख्या झाडावर माझं नाव दिसत नाही काढ लवकर पण नाव काढतोय सार्थक डायरेक्ट मराठीत नाव काढतोय पण मराठीत नाव काढतोय खूप मस्त पण मी असं बाहेर आहे हे बघा हे संकेतचं नाव काय काढलं माती येतं ना तुझं हे सगळं पूर्ण झाड नाव पूर्ण झालं नाही अजून इकडनं काढ ना हा इकडनं काढता नाव पूर्ण काय झालं नाही कर कर हे बघा जाम नाव कर बरं मोठा झाल्यावर बघील ता मी नाव लिहिलं होतं मराठीत काढलं बाबा मला मराठीत नाव मस्त वाटतं मग हा काढतोय कर्ण अर्णव तेव्हा नाव काढलं तुझं तर बाजूला नाव मला जात असतील तरी नाव बघायला पाहिजे काय सगळी आहेत बघितलं ना पुढे कोणा पुढे अर्णव नको जा पुढे इकडे हाय म्हटलं आहे ना माझं इकडं चावलं पाहिजे मुंग्या वगैरे मला गेलो होतो एकदा त्या वेळ झाला होता नाव संकेतचं नाव मी अजून काढतो काय सार्थक मी काय काढलं नाही संकेतचं नाव संकेत मस्त काढलं दगडून काढण्याचा माहिती आहे मस्त तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये